रंगांची उधळण, आनंद आणि बंधुभावाचा संदेश देणारा होळी हा सण साजरा करत असताना आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो आहोत का? बाजारात मिळणारे बहुतांश रंग रासायनिक घटकांनी तयार केलेले असून ते त्वचा, डोळे आणि श्वसन संस्थेसाठी घातक ठरू शकतात. याच संदर्भात अमरावतीतील तज्ज्ञ डॉक्टरांनी महत्वाचा इशारा दिलाय. होळी हा भारतातील आनंद, उत्साह आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा सण आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेला हा रंगोत्सव प्रेम, आपुलकी आणि एकोप्याचा संदेश देतो. मात्र अलीकडच्या काळात बाजारात उपलब्ध होळीचे रंग मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांनी तयार केलेले असतात. ज्या रंगांमध्ये स्वस्त कृत्रिम रंगद्रव्य आणि जाड धातू जसे की शिसे आणि क्रोमियम मिसळलेले असण्याची शक्यता असते. अशा रंगांचा त्वचेवर थेट परिणाम होतो. ॲलर्जी, त्वचेवर लालसरपणा, सूज, खाज सुटणे, डर्माटायसिस सारखे विकार उद्भवू शकतात. काही वेळा त्वचा कोरडी पडणे आणि जळजळ होणेही दिसून येते. डोळ्यावरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. डोळ्यात जळजळ, पाणी येणे, सूज आणि गंभीर प्रकरणांमध्ये कार्नियाला इजा होण्याची शक्यता असते. रंगातील सूक्ष्म कण श्वासांवाटे शरीरात गेल्यास खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास आणि दमा वाढण्याचा धोका संभवतो. नमस्ते, मैं डॉक्टर श्रेया श्रीगोपाल राठी, स्किन स्पेशलिस्ट अमरावती में प्रैक्टिस कर रही हूँ। जैसे कि हम जानते हैं कि अभी होली का फेस्टिवल है और हम हर साल की तरह इस बार भी धूमधाम से मनाने वाले हैं, पर उससे पहले एज अ डर्मेटोलॉजिस्ट मैं आपको कुछ टिप्स देना चाहूँगी। ओके, सो फर्स्ट टिप सबसे इम्पॉर्टेंट इज़ दैट आपने ऑर्गेनिक कलर्स यूज़ करने हैं और केमिकल कलर्स कम्प्लीटली अवॉइड करना है। एंड कमिंग टू द नेक्स्ट थिंग दैट इज स्किन और हेयर। तो स्किन और हेयर में हम अलग अलग कुछ बात करेंगे। स्किन में हमको ट्राई करना है कि हम फुल स्लीव्स के कपड़े पहने और हम होली खेलने से पहले पूरे बॉडी में कोकोनट ऑयल या आमंड ऑयल कुछ एक लगा के जाए, उसके ऊपर मॉइस्चराइज़र लगाए और होली खेलने से जस्ट 15 से 20 मिनट पहले पूरे बॉडी पे हम सनस्क्रीन भी लगा सकते हैं, स्पेशली जो पार्ट्स ओपन है वहाँ पे। सेकेंडली, आईज में कलर्स नहीं जाना चाहिए, इसीलिए हमको गॉगल्स पहनना है या सनग्लासेस पहनना है। ओके, कमिंग टू हेयर, हेयर को हम लूज नहीं छोड़ना है। यू शुड टाई योर हेयर, स्पेशली गर्ल्स के लिए है ये। एंड ऑयलिंग करना हेयर के लिए भी इम्पॉर्टेंट है ताकि कलर जो है वो अपना हेयर और स्किन को डैमेज नहीं करे। ओके, सेकेंडली, जो स्पेसेस में कलर रह सकता है जैसे कि उंगलियों के बीच में, कान के पीछे, आपके आईज के नीचे, वहाँ पर एक वैसलीन का थिक लेयर हम लगा सकते हैं सो दैट बाद में वो कलर इजीली निकल जाए। देन उसके बाद वी विल ऑल्सो वॉन्ट एवरीवन टू स्टे वेरी हाइड्रेटेड। पानी पीते रहना है क्योंकि धूप में जाएंगे और धूप में खेलेंगे तो हम पानी पीते रहेंगे तो वो हमारे ओवरऑल हेल्थ के लिए भी अच्छा रहेगा और स्किन हेल्थ के लिए भी अच्छा रहेगा। देन कमिंग टू आफ्टर होली, आफ्टर होली हमें स्क्रब करके बहुत घिस के उस कलर को नहीं निकालना है, वो स्किन बैरियर डैमेज करेगा और उसकी वजह से रेडनेस, इरिटेशन, इचिंग ये सब स्टार्ट हो जाएगा, तो वो चीज़ अवॉइड करना है। एंड धीरे धीरे वो कलर नेक्स्ट 3-4 डेज में वो कलर अपने आप से ही निकल जाएगा। अगर आपको कलर खेलने के बाद थोड़ा इचिंग हो रहा है, रेडनेस हो रहा है, आईज रेड हो रही है, तो आपको डर्मेटोलॉजिस्ट के पास विजिट करना है और आपको खुद से ही सेल्फ ट्रीट नहीं करना है, ये चीज़ एक ध्यान में रखना है। बाकी लेट्स ऑल प्ले होली। वी नो दैट होली फेस्टिवल इज अ मस्ट, बट स्किन केयर इज द थिंग दैट शुड गो फर्स्ट। ओके, थैंक यू। केस आणि टाळूवर दुष्परिणाम दिसून येतात. केस कोरडे होणे, कोंडा वाढणे आणि केस गळती होणे. यासोबतच हे रंग पाण्यात मिसळून जलस्रोतांचे प्रदूषण करतात आणि मातीची गुणवत्ता घसरवितात. यावर उपाय म्हणजे नैसर्गिक रंग, फुले, हळद, बेसन, पालक, बीट यांसारख्या वनस्पतीजन्य घटकांपासून तयार केलेले रंग जैवविघटनशील, विषमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात. नैसर्गिक रंग मुलांसाठी अधिक सुरक्षित मानले जातात कारण त्यांची त्वचा नाजूक असते. अमरावती येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया श्रीगोपाल राठी यांनी सांगितले की रासायनिक रंगांमुळे त्वचारोग वाढण्याचे प्रमाण सणांच्या काळात वाढते. तर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश श्रीधरराव जवादे यांनी डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना नैसर्गिक रंग वापरण्याचे आणि सुरक्षित होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. नैसर्गिक रंगनिर्मिती हा ग्रामीण महिलांसाठीही एक उत्तम व्यवसाय पर्याय ठरू शकतो. स्थानिक संसाधनांचा वापर करून शाश्वत उद्योग उभारता येऊ शकतो. तर होळी साजरी करताना केवळ रंगांचा नाही तर आरोग्याचाही विचार करा. नैसर्गिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रंग वापरून आनंदी आणि निरोगी होळी साजरी करूया. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर राजेश श्रीधरराव जावादे, नेत्रतज्ञ. तुम्हाला सर्वप्रथम होळीच्या शुभेच्छा देतो. आणि हा होळीचा सण आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लहान मुलांपासून तर मोठ्या सर्वांना याच्यामध्ये मजा येतं आणि हा वसंत ऋतूची सुरुवात असते. आता या उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रंगाचं उधळणी आपण करतो, एकमेकाला रंग लावतो. पण आपण रंग लावताना, आनंद उत्सव करताना आपल्या शरीराची, आरोग्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी एक नेत्रतज्ञ म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की आजकाल बाजारामध्ये जे केमिकल्स म्हणजे जे कलरमध्ये जे केमिकल्स वापरल्या जातात त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. आपला पापण्यांना इजा होऊ शकते, कंजंक्टिव्हाला इजा होऊ शकते, कॉर्नियाला इजा होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे डोळा गमवायची शक्यता एखाद्याला होऊ शकतं. तर आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि सर्वांनी आपण नैसर्गिक कलर वापरले पाहिजे. जे नॅचरल आहेत तेच वापरले पाहिजे आणि डोळ्याला सहसा कलर लावू नये. चेहऱ्याला थोडाफार जो आपण लावतो, बाकी आपण मस्ती करावी म्हणजे आपण खेळावं, पण काळजीपूर्वक घ्यावं. आणि डोळ्याला जर आपण गॉगल लावून ठेवला तर उलटं जास्ती चांगला चष्मा किंवा गॉगलचा वापर केला तर थोडं प्रोटेक्शन होणार त्याच्यामुळे आपण सर्वांनी आता आपल्या आरोग्याची आपण सण पण साजरा करायचा आहे आणि आपल्या आरोग्याची पण काळजी घ्यायची आहे, दुसऱ्याचे पण आरोग्याची काळजी घ्यायची आहे. नैसर्गिक कलरचा वापर करायचा आहे आणि काही इजा झाली तर ताबडतोब जवळच्या आपल्या नेत्रतज्ञ डॉक्टरला ताबडतोब दाखवणं आवश्यक आहे. मी सर्व अमरावतीकरांना विनंती करतो. तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.